हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे श्रद्धा आणि मी आज आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आज मी या व्हिडिओमध्ये 3 प्रोडक्ट्स एकत्र रिव्ह्यू करणार आहे आणि ते प्रोडक्ट्स आहेत फेस वॉश. सो मी आज कंपॅरिझन करणार आहे बिटवीन दी व्हेरी फेवरेट सेटाफिल फेस वॉश, देन दी सेकंड फेवरेट मिनिमलिस्ट फेस वॉश आणि सध्या इंस्टाग्राम, युट्यूब सगळीकडे प्रचंड असा व्हायरल चालू असणारा घर फेस वॉश. येस, या तिघांना मी कम्पेअर करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणता प्रेफर करा आणि तुमच्या स्किनला कोणत्या फेस वॉशची नक्की सध्या गरज आहे. सो आपण सुरू करूया सगळ्यात पहिल्या फेस वॉश सोबत. ते आहे म्हणजे सेटाफिलचं हा फेस वॉश. सो हा फेस वॉश तुम्ही जनरली यूज करू शकता जर तुमची स्किन एकदम ड्राय टू कॉम्बिनेशन स्किन टाइप आहे तर यू पीपल गो फॉर सेटाफिलचा फेस वॉश. देन इफ तुमची स्किन खूप जास्त डिहायड्रेटेड आहे, त्याच्यानंतर त्याला जास्त करून हायड्रेशन पाहिजे असेल, देन यू पीपल गो फॉर हा सॅलिसिलिक ऍसिड प्लस LHA 2% क्लेन्झर ओट एक्स्ट्रॅक्ट याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. सो तुम्ही हा वाला मिनिमलिस्टचं फेस वॉश यूज करू शकता जर तुमची स्किन खूप जास्त डिहायड्रेटेड आहे. डिहायड्रेशनला दूर करण्यासाठी आपण मिनिमलिस्टचं प्रोडक्ट यूज करू शकतो. त्यानंतर जर तुम्हाला एकदम इन्स्टंट रिफ्रेशिंग इफेक्ट पाहिजे असेल किंवा टॅन रिमूव्ह करायचा असेल, देन यू पीपल कॅन गो फॉर दिस घरचा फेस वॉश. हा तुम्ही बघितला असेल खूप जास्त सगळेजण आज रिव्ह्यू देत आहेत, सगळेजण यूज करतायत. सो जर तुम्हाला टॅनचा थोडा प्रॉब्लेम असेल आणि त्याला एकदम पटकन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही हा घर फेस वॉश यूज करू शकता. तर या तिन्ही प्रोडक्ट्सला मी जज करते ऑन दी नेक्स्ट पॉइंट, दॅट इज डीप क्लिनिंग. जर मला डीप क्लिनिंग पाहिजे असेल तर हा घर फेस वॉश आहे ना, हा इतका डीप क्लिनिंग करतो की जे काय इसेन्शियल ऑइल आपल्या स्किनच्या साठी प्रेझेंट असणं इम्पॉर्टंट असतं, हा इतका हार्शली त्या सगळ्याला रिमूव्ह करून टाकतं की आपली स्किन एकदम ड्राय होऊन जाते. सो मी याला डीप क्लिनिंग या कन्सेप्टवर मी याला 5 पैकी 3 रेट करेल. त्यानंतर जो हायड्रेशनच्या बेसवर जर मला याला जज करायचं, 5 स्टार देईन मिनिमलिस्टला आणि 4.5 स्टार देईन सेटाफिलला आणि जो घर फेस वॉश आहे त्याला मी 3 स्टारच देईन परत. सो आपले नक्की प्रॉब्लेम्स काय आहेत, आपल्या स्किनला नक्की पाहिजे काय, ते जर आपल्याला क्लिअर असेल ना, मग आपण इझिली आपले प्रोडक्ट वाईजली चूज करू शकतो. रॅदर की जो कोणता व्हायरल प्रोडक्ट आलाय, सगळेजण जे यूज करतायत बोलतायत त्याला युजच करायचं म्हणजे ते चांगलंच असेल असं अजिबात नाहीये. जसं हा घर फेस वॉश माझ्यासाठी एकदम खूप जास्त हाईप्ड प्रोडक्ट होता कारण की इतकं चांगलं ते वर्कआउट नाही करत आहे. आपल्या स्किनला खूप ड्राय सोडतं ते आणि सगळे इसेन्शियल ऑइल खिचून काढतं आणि एकदम ड्राय वृक्ष बनवतं आपल्या स्किनला. आणि जर आपल्या स्किनला एकदम लॉंग वर्किंग आवर्स नंतर छान हायड्रेशन असं पाहिजे असेल, क्लिनिंग इफेक्ट पाहिजे असेल तर ऑलवेज गो फॉर सेटाफिल इदर और मिनिमलिस्ट फेस वॉश रादर दॅन दिस घर फेस वॉश. जर आपल्याला एकदम इन्स्टंट टॅन रिमूव्हल पाहिजे असेल, एकदम थोड्या वेळासाठी तो ब्राईटनिंग इफेक्ट पाहिजे असेल तर घरचं फेस वॉश. सो आपल्याला जर हे माहिती असेल की आपल्या स्किनला नक्की पाहिजे काय आहे तर आपण त्याला जास्त चांगलं ट्रीट करू शकतो. फक्त व्हायरल प्रोडक्टच्या मागे धावून इन्स्टावर सध्या कोणता प्रोडक्ट ट्रेंड करतोय त्याला यूज करून आपण आपल्या स्किनला फक्त जास्त वर्स करू शकतो. सो असं नका करू. आता मी या तिन्ही पण प्रोडक्टचा तुम्हाला एकदम डिटेलमध्ये रिव्ह्यू दिलेला आहे बेस्ड ऑन त्यांचं हायड्रेशन, त्यांचं डीप क्लिनिंग, कोणत्या प्रॉब्लेमसाठी, कोणत्या स्किनसाठी आपण त्याला यूज करायचं. सो अकॉर्डिंगली तुम्ही आपली स्किन टाईप आधी शोधा की नक्की काय आहे, त्यावर थोडी स्टडी करा आणि आपल्या स्किनला प्रॉब्लेम काय आहे, त्याला काय गरजेचं आहे, त्याचा सगळ्याचा विचार करूनच तुम्ही त्याच्यासाठी एक नवीन प्रोडक्ट चूज करा. सो माझ्यासाठी तरी या तिघांपैकी तुम्ही इधर सेटाफिल यूज करू शकता और मिनिमलिस्ट यूज करू शकता. कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिळेल. घर फेस वॉश सुद्धा चांगला आहे पण या दोघांच्या कम्पेअरमध्ये मी नक्कीच त्याला 5 पैकी 3 स्टार्स देईन सगळ्याच पॅरामीटर्स मध्ये. सो एवढा सुद्धा हा माझा व्हिडिओ. आय होप तुम्हाला
थोडं फार तरी हेल्पफुल झाला असेल हा व्हिडिओ. आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी लवकरच पुन्हा येईन एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टेक केअर अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.